नमस्कार. आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आली. सर्वात मोठी खुशखबर शेतकरी भावांसाठी. बघा, मोठी बातमी समोर आलेली आहे. मोठी बातमी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. हे बघा, मोठी बातमी आहे. तर काय आहे मोठी बातमी तुम्ही बघू शकता. हे बघा, कर्जमाफी मंजूर. हे बघा, कर्जमाफी मंजूर, एवढे लाख कर्जमाफी. तर सर्वात मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. आणि ही अपडेट तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात. तुम्हाला याबद्दल अजूनपर्यंत कोणीच सांगितलं नाही, कारण आताच हा मोठा निर्णय घेण्यात आला. आणि बघा, एवढे लाख कर्जमाफी झालेली आहे. तर सर्वांना कर्जमाफी मिळणार आहे, त्या संदर्भात ही सर्वात मोठी बातमी आलेली आहे. काय आहे या बातमीमध्ये सर्व सांगतो. आणि किती लाख कर्जमाफी होणार आहे त्याबद्दल पण सांगतो. तर शेतकरी भावांसाठी ही मोठी बातमी आहे या क्षणाची. तर पटापट या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला जाणून घेऊया आपण संपूर्ण माहिती. तर शेतकरी भावांसाठी या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. हो, आनंदाची बातमी आहे. कर्जमाफी मंजूर, एवढे लाख कर्ज माफ झालं. बघा, आता आपण भरपूर दिवसांपासून बघत आहोत कर्जमाफी होईल अशी फक्त एक घोषणा होत होती आणि सांगितलं जात होतं एवढं कर्ज माफ होईल, तेवढं होईल, या तारखेला होईल, तेव्हा होईल. तर घोषणावर घोषणा चालू होत्या, परंतु कर्जमाफ काही होत नव्हतं. आंदोलन पण होत होते कर्जमाफीसाठी. तर आता महत्वाची अपडेट बघा, मोठी बातमी समोर आली. अखेर कर्जमाफी मंजूर, एवढे लाख कर्जमाफी होणार आहे. तर त्याबद्दलची माहिती आलेली आहे, ती माहिती आपण समजून घेऊया. अतिशय महत्वाची माहिती आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, सुरुवातीला व्हिडिओ बघतात आणि कट करून टाकतात. तसं करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जसं तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलेला आहे त्याचप्रमाणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सर्व सांगतो मी. अतिशय महत्वाची माहिती आहे. सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर बघा, अखेर निर्णय झाला आणि यामुळे आता सर्वजण खुश झालेले आहेत. मोठी बातमी, कर्जमाफी मंजूर, एवढे लाख कर्जमाफी. चला, आता मी जास्त इथे टाइमपास करत नाही, डायरेक्टली तुम्हाला माहिती मी सांगतो. सर्व माहिती कामाची माहिती आहे. चला सांगतो मी तुम्हाला सर्व माहिती. व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा या व्हिडिओला. अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगत आहे आता. बघा, तर बघू शकता, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातील एकवटलेल्या सर्व सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावर आता शेतकऱ्यांना 1 वर्षाची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले. बघा, तुमच्या समोर आहे सर्व. 1 वर्षाची कर्जमाफी मिळेल असं मुख्यमंत्री साहेब म्हणत आहे. बघा, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार आहे आणि महाराष्ट्रातील एकवटलेल्या सर्व सामाजिक संघटनांनी जी मागणी केली होती, तर ती आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. आणि बघा, यामध्ये फक्त मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना 1 वर्षाची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे बघा, माहिती अजून संपलेली नाही. पुढे बघा, हे बघा, तसेच पुढील 10 वर्षात शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बघा, मुख्यमंत्री साहेबांनी अजून काय सांगितलं शेतकरी भावांनो, की 10 वर्षात, पुढील 10 वर्षात बघा, शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबवण्यात येणार आहे असं देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. राज्यातील सर्व सामाजिक संघटनांनी बुधवारी 30 तारखेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेत चर्चा केली. ओके,
तर यामध्ये कोण कोण उपस्थित होतं त्याबद्दल इथे सर्व माहिती देण्यात आली आहे. इथे तुम्ही बघू शकता. जी माहिती महत्त्वाची आहे ती तुम्हाला सांगतो मी. कर्जमाफी संदर्भात ही सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे शेतकरी भावांसाठी. हे बघा इथे, हे बघा जलसंपदा मंत्री जे आहेत गिरीश महाजन साहेब उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण साहेब उपस्थित होते. कामगार नेते अभिजित राणे यासह छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, म्हणजे इथे तुम्ही नाव बघू शकता. हे बघा, तर एवढे जण उपस्थित होते. हे बघा, भरपूर जण उपस्थित होते आणि त्यावेळेस ही महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री साहेबांनी दिली. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. तर कर्जमाफी संदर्भात पुढे मुख्यमंत्री साहेब अजून काय म्हटले, शेतकरी भावांसाठी पुढे चालून काय काय नवीन योजना येतील, काय काय महत्त्वाचे अपडेट येतील किंवा काय काय मागण्या शेतकरी भावांच्या पूर्ण होतील, ते सर्व इथे देण्यात आलेलं आहे. बघा, आपण सर्व माहिती बघूया. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला समजेल. व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, संघटनांच्या शिष्टमंडळाने 10 प्रमुख मागण्या व एक विशेष प्रस्ताव बैठकीत मांडला. ज्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे त्यातील दोषींवर कडक कारवाईची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. त्यावर याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले जातील असे आश्वासन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. ओके, पुढे बघा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी 700 कोटी रुपये आणि सारथी शिक्षण संस्थेला भरघोस निधी राज्य सरकारकडून तात्काळ वर्ग करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सो अण्णासाहेब जावडे पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याची मागणीवर लवकरच सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे फडणवीस साहेबांनी इथे म्हटलेलं आहे. तर बघा, अतिशय महत्त्वाची माहिती होती कर्जमाफी संदर्भात. आणि बघा, जे काही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी 700 कोटी रुपये आहेत आणि सारथी शिक्षण संस्थेला भरघोस निधी राज्य सरकारकडून तात्काळ वर्ग करण्यात आल्याची माहिती पण देण्यात आलेली आहे. ओके, एवढी महत्त्वाची माहिती होती आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा, कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती होती. तसेच बघा, कर्जमाफी तर मिळणार, परंतु महत्त्वाची अपडेट अजून तुम्हाला सांगतो मी. PM किसान योजनेचा हप्ता देखील 2 ऑगस्टपासून आता सुरू होणार आहे. ओके, 2 ऑगस्टपासून PM किसान योजनेचा हप्ता देखील येणार आहे. ही पण महत्त्वाची माहिती होती. ठीक आहे, तर कर्जमाफी संदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती. ही बातमी तुम्हाला समजली. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.